नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला भेंडीची एकदम मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, भेंडी 300 ते 350 ग्रॅम घेतलेली आहे। अर्धा किलो जरी ह्या साहित्यासाठी घेतली तरी पण चालू शकतं। भेंडी स्वच्छ धुवून पुसून नंतर कापून घेतलेली अशा पद्धतीत कापलेली आहे। छोटी मोठी आपल्या आवडीप्रमाणे कापले तर चालू शकते। त्यासाठी साहित्य बघा, कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी, बघा अशी कवळी देठासकट घेतलेली आहे। जेवढी कोथिंबीर आहे ना तेवढाच पुदिना पण घेतलेला आहे। फ्रेश पुदिना आहे हे। 6 ते 7 बघा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत। ह्या थोड्याशा तिखटवाल्या पण आहेत आणि थोड्याशा पोपटी पण आहेत। नुसत्या पोपटी घेतल्या तरी पण चालू शकते। 8 ते 9 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। हा फ्रेश लसूण आहे, म्हणजे ओला लसूण आहे। 3 चमचे शेंगदाणे मी भाजून घेतलेले, थोडेसे जास्त घातले तरी पण चालू शकतात। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये आता ही कोथिंबीर, पुदिना, हिरवी मिरची, लसूण आणि ह्याच्यामध्ये टाकायचे शेंगदाणे। आता ह्याला काय करायचं, आपल्याला पेस्ट करायची नाही, दरदरी करायची आहे। म्हणजे कसं करायचं, बन चालू अशा पद्धतीत करून घ्यायचं आहे। मिक्सरला बघा मी फिरवून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये तुम्ही मिरच्या भाजून जरी टाकल्या तरी पण चालू शकतं। तेल बघा मी कढईमध्ये एक पळी गरम करत ठेवलेलं आहे। थोडं कमी जास्त केलं तरी पण चालू शकतं आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये टाकायचं छोटा 1 चमचा मोहरी चांगली भाजून घेऊया। मोहरी बघा चांगली भाजली गेलेली आहे। त्यात टाकायचं 1 चमचा जिरं, त्यात टाकायचा कढीपत्ता, गॅस करणार आहे आता मी बारीक, आणि त्यात टाकायचं आपल्याला हे जे आपण मिक्सरला बारीक करून घेतलं होतं हे सगळं मी टाकून घेतलेलं आहे। परत केला गॅस मीडियम, आणि ह्याला पहिलं काय करायचं, 2 मिनटं फक्त परतून घ्यायचे। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये टाकूया आपण थोडीशी हळद। ह्याच्यामध्ये तुम्ही हिंग पावडर जरी टाकली तरी पण थोडीशी चालू शकते। मस्त असं परतून घ्यायचं, करपून देऊ नका फक्त। त्याच्यामध्ये टाकूया आता बघा ही भेंडी अशा पद्धतीत आहे। कधी पण भेंडी स्वच्छ धुवून पुसून घ्यायची। गॅस आता आपला मीडियम आहे। आता ह्याला काय करते, पहिले 1 मिनिटभर मिक्स करून घेते। मीडियम गॅसवर बघा 2 मिनटं मी एकसारखाच थोड्या वेळानं हलवून घेतलेला आहे बघा। ह्याच्यात टाकायचं तर आपल्याला चवीप्रमाणे मीठ, आणि ह्याला आपल्याला चांगलं 1-2 मिनटं परतून घ्यायचं। मीडियम गॅसवर बघा 2 मिनटं मी चांगले एकसारखं थोड्या वेळानं असं परतून घेतलेलं आहे। कारण मीठ टाकल्यानंतर बघा हलकंसं असं पाणी सुटतं। गॅस एकदम आपल्याला बारीक करायचा, एकदा हलवून घ्यायचं याला चांगलं, आणि त्याच्यावर आपल्याला एकदम पॅक झाकण 5 ते 7 मिनटासाठी ठेवायचं। कढई जर पातळ असेल ना तर एकदा हलवा। बारीक गॅसवर मी झाकण ठेवलं होतं। कढई जर अशी पातळ वगैरे जर असेल ना तर हलवायचं। वाफेवर इतकी छान होते बघा, करपत नाही वगैरे काय नाही, फक्त एवढं लक्षात ठेवायचं। पातळ असल्यानंतर मग करपेल खाली, असं मस्त असं बघा पाणी सुटलं जातं, आणि वाफेवर खूप छान होते। मिक्स करून घेतलेली आहे। अशी जरी आता खाल्ली तरी चालू शकते। तुम्हाला दाखवते तोडून, हे बघा शिजली गेलेली आहे। अजून मी याला 5 मिनटासाठी झाकण ठेवते, मस्त होते एकदम। परत 5 मिनटं बघा मी झाकून ठेवले होते, तर झाकण काढूया। बघा किती छान असे झालेले, आणि बारीकच ह्याच्यावर करायचं। पहिलं तर मीडियमवर करायचं, नंतर बारीकवर करायचं। तुम्हाला मी सांगते तुम्ही काय टाका, 1 चमचा लिंबाचा रस टाका, खूप छान लागेल, आणि चांगलं मिक्स करून घ्या। गॅस बंद केल्यानंतर जरी लिंबाचा रस टाकून जरी मिक्स करून झाकून ठेवलं ना तर वाफेनं सगळीकडे होईल, पण हलवून घ्या पण। जर तुम्हाला लिंबाचा रस टाकायचा नसेल का नाही, तर छोटा अर्धा चमच्याला कमी अशी आमचूर पावडर जरी टाकली तरी चालू शकते। नाही तर तुम्ही अशाच पद्धतीनं जरी केली तरी पण चालेल। खूप छान एकदम चविष्ट लागते। काहीतरी हमेशा मी तुम्हाला वेगळं काहीतरी दाखवते, एकदा करून बघा। ह्या गरमीच्या दिवसामध्ये काय आहे माहिती का, थोडा पुदिना पण खाल्लेला चांगला असतो, पण असं एकदा टाकून खाऊन बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।